Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. नमस्कार, मी रुशाली यादव सारंग टीव्ही 9 विशेषमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. सलग दुसऱ्या दिवशी पंतप्रधान मोदींनी जनतेला काटकसरीचा सल्ला दिलाय. सोनं, परदेश पर्यटनाबरोबरच परकीय चलनवाढीसाठी खाद्यतेलाचा वापर कमी करणं ही सुद्धा एक प्रकारे देशभक्तीच असल्याचं मोदी म्हणालेत. शाळांनाही ऑनलाईन क्लासेस घेण्याचं आवाहन मोदींनी केलंय आणि दुसरीकडे उद्भवलेली ही परिस्थिती अशीच माहीत असताना निवडणुकांसाठी उशीर केला का अशी टीका विरोधकांनी केली आहे. पाहूयात. अगर हम तेल खाना कम करें ना तो भी वो देशभक्ति का बहुत बड़ा काम है. लोकांनी जर खाद्यतेलाचा वापर कमी केला तर ते सुद्धा देशभक्तीचं एक मोठं काम असल्याचं म्हणत पंतप्रधान मोदींनी भारतीयांना अन्नात तेल कमी वापरण्याचा सल्ला दिलाय. यावरून खाद्यतेल मोठ्या प्रमाणात भारतात तयार होत असताना सुद्धा त्याच्या कमी वापरात परकीय चलनात कशी वाढ होईल असा प्रश्न अनेकांना पडू शकतो. कारण पेट्रोल डिझेलच्या विहिरी भारतात नाही आहेत, त्यामुळे आपल्याला गरजेचं 90% इंधन आयात करावं लागतं. दुसरीकडे खाद्यतेल हे शेंगदाणे, सोयाबीन, तीळ, सूर्यफूल, खोबरं, मोहरी यापासून तयार होतं. ही सगळी पिकं भारतात मुबलक प्रमाणात घेतली जातात. मात्र तरीही एका रिपोर्टनुसार देशात तयार होणाऱ्या वस्तूंपासून खाद्यतेलाची गरज फक्त 40 ते 45% भागवली जाते. उर्वरित 55 ते 60% खाद्यतेल आपण बाहेरच्या देशांवरून आयात करतो. 2024 ते 25 मधल्या काही महिन्यातच भारतानं 160 लाख टन खाद्यतेल आयात केलं, ज्याची किंमत सुमारे 1.61 लाख कोटी होती. खाने के तेल का भी है, इसके आयात के लिए भी बहुत बड़ी मात्रा में हमें विदेशी मुद्रा खर्च करनी पड़ती है. हर परिवार अगर खाने के तेल में खाने का तेल का जो उपयोग करता है, अगर वो कुछ कमी करे, मैंने बार बार कहा है 10% कम करो. अगर हम तेल खाना कम करें ना तो भी वो देशभक्ति का बहुत बड़ा काम है. इससे देश के खजाने का स्वास्थ्य भी सुधरेगा और परिवार के हर सदस्य का स्वास्थ्य भी अच्छा रहेगा. भारताचा नकाशा पाहिल्यास पंजाब, दिल्ली, हरियाणा, यूपी, बिहार या भागामध्ये मुख्यत्वे सरसो अर्थात मोहरीचं तेल खाद्यपदार्थांमध्ये वापरतात. झारखंड, ओडिसा, पश्चिम बंगालसह पूर्व भारतात सूर्यफुलाच्या तेलाचा वापर सर्वाधिक आहे. पश्चिम भारतात महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक सोयाबीन, शेंगतेल, तर गुजरात, राजस्थान आणि मध्य प्रदेशात सुद्धा ह्याच तेलांचा वापर होतो. आणि दक्षिण भारतात, ज्यात तामिळनाडू, कर्नाटक, केरळ, आंध्र प्रदेश, तेलंगणामध्ये सूर्यफूल, शेंगदाणा आणि नारळापासून तयार झालेल्या तेलाचा वापर अधिक होतो. आता जे काही इंधन आहे त्याच्यात जर बचत करून जर आपण वापरलं तर भविष्यामध्ये आपल्याला अडचणी थोडं कमी निर्माण होतील. खाद्यतेल असेल, पेट्रोल असेल, या सगळ्या गोष्टी पुढचं जोपर्यंत हे युद्ध पूर्णपणे थांबत नाही तोपर्यंत ही काटकसर केली पाहिजे. मला वाटतं सर्व जनता सुद्धा याला पाठिंबा देईल. निश्चित ह्या सगळ्या ताफ्यातल्या गाड्या असेल कोणत्याही पहिल्यांदाच या गोष्टीची अंमलबजावणी केली पाहिजे. मी सुद्धा कमिशनरला सांगेल गाड्या कमी खर्च करा, जास्त त्याच्या आवश्यकता ज्या ठिकाणी नसेल त्या ठिकाणी देऊ पण नका. आणि अशा प्रकारे थोड्या गोष्टीतून बचत केली तर आपल्याला चांगली मोठी बचत सुद्धा करता येईल. अच्छे दिन आएंगे असं ते म्हणाले होते आणि भाजीला तेल असलं पाहिजे म्हणजे अच्छे दिन असतात एवढं कळणाऱ्यांपैकी सामान्य बुद्धिमत्तेची मी आहे. पण आम्हाला लग्नात सुद्धा मंगळसूत्र घालू नका आणि सोनं घेऊ नका असं आता मोदीजीच सांगत आहेत की देश आर्थिक आणीबाणीच्या उंबरठ्यावर आहे. आणि आर्थिक आणीबाणी ही इतर कुठल्याही आणीबाणीपेक्षा किंवा इतर कुठल्याही परिस्थितीपेक्षा, युद्धजन्य परिस्थितीपेक्षा सुद्धा भयंकर असते. ताफ्याची काही काळजी करू नका, आम्हाला ताफा नाही दिला चालतं, आम्ही मुख्यमंत्र्यांशी बोलू या विषयावर. पण माननीय प्रधानमंत्री मोदींचे मी महाराष्ट्राच्या जनतेकडनं आभार मानतो. चांगला सकारात्मक संदेश महाराष्ट्राच्या जनतेला मिळाला आहे. पेट्रोल डिझेल या पर्यायाऐवजी इथेनॉल पर्याय, स्वदेशी पर्याय आहेत. सोन्याऐवजी या ठिकाणी स्वदेशामधलं त्या ठिकाणी सोनं चांदी जेवढं आहे तेवढंच आपण खरेदी करू. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल रात्री अचानक सांगितलं की पेट्रोल डिझेल कमी वापरा, सोनं चांदी कमी खरेदी करा. कालपर्यंत सांगत होते भरपूर साठा आहे पेट्रोल डिझेलचा. अचानक काय झालं?
सोनं चांदीला काय झालं? अर्थव्यवस्था इतकी ढासळली आहे की आपण याच्यातनं सुटू शकत नाही, आपला गळा दाबला जाणार आहे. पेट्रोल डिझेलचे भाव पुढच्या काही दिवसांमध्ये 30 ते 40 रुपयांनी वाढवण्यात येतील. बेंगॉलची निवडणूक झाली, आता सगळं संपलं. आता पुढचे 1-1.5 वर्ष काही निवडणुका नाही आहेत. म्हणजे भारताला अधोगतीकडे नेण्यासाठी हे सरकार काम करत होतं, याचं एक उत्तम उदाहरण आहे. अनेक देशांमध्ये तुटवडा, महागाई आणि अस्थिरता वाढली, पण आपल्याकडे भारतात परिस्थिती नियंत्रणात आहे. कारण प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांचा आंतरराष्ट्रीय मुत्सद्दीपणा आणि योग्य वेळी घेतलेले निर्णय यामुळे या संकटाची झळ सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचू दिली नाही. सत्य हे आहे की आज भारत स्थिर आहे, कारण देशाकडे नरेंद्र मोदींसारखं निर्णायक नेतृत्व आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे देशाची जनता देखील देशहिताच्या प्रत्येक निर्णयामागे ठामपणे उभी आहे. डॉलरच्या भावामध्ये रुपयाची घसरण फार मोठ्या प्रमाणात झाली, कधी नव्हती. एवढी घसरण ज्यावेळेला होते त्यावेळेला महागाई वाढते, आणि ज्यावेळेला ही पद्धतीने देशाच्या पातळीवर, जगाच्या पातळीवर आता गांभीर्याने विचार झाला नाही, येणारं फार मोठं संकट हे देशावर येऊ शकतं. इतके दिवस हा युद्ध चाललेला असताना सुद्धा आजही देशाच्या पातळीवर, वरिष्ठ पातळीवर अशा प्रकारची पर्यायी व्यवस्था करण्याचा प्रयत्न झाला नाही. चुकीचे निर्णय घेतल्यानंतर याचं सांगितलं की आम्ही पूर्वी सर्व राष्ट्राची मैत्रीपूर्ण संबंध होते. आज दुर्दैवाने काही दबावापोटी काही ठिकाणी निर्णय घेताना देशाचे पंतप्रधान कमी पडले. दरम्यान मोदींच्या या आवाहनावर विरोधकांनी टीका करत काही सवालही उपस्थित केले. राजू शेट्टींनी ट्विट करत म्हटलंय की मोदीजी सांगत आहेत देशावर संकट आलं असल्यानं जनतेनं इंधन कमी वापरायचं, जनतेनं 10% खाद्यतेल कमी खायचं, जनतेनं सोनं खरेदी करायचं नाही, जनतेनं काटकसर करायची. आणि देवेंद्रजी मात्र गरजेचा नसलेला रत्नागिरी नागपूर महामार्ग, ज्याला समांतर असलेला शक्तीपीठ महामार्ग करून राज्यावर 1,00,000 कोटींचा कर्जाचा बोजा करून 50,000 कोटींचा ढपला पाडलेलं चालतं का, असा सवाल राजू शेट्टींनी विचारलाय. दरम्यान सोयाबीन इतक्या मुबलक प्रमाणात पिकत असताना आपल्याला खाद्यतेल आयातीची गरजच कशी पडते, असेही सवाल विचारले जात आहेत. एका रिपोर्टनुसार भारत खाद्यतेल आयातीपैकी 60% पामतेलाची आयात करतो. इतर 40% आयातीत सोयाबीन, सूर्यफूल तेलाचा समावेश आहे. इंडोनेशिया, मलेशिया, ब्राझील, अर्जेंटिना, रशिया आणि युक्रेनकडून आपण सर्वाधिक खाद्यतेल आयात करतो. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.